टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं। तामिळनाडूतले जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून ही टोलेबाजी, तर आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही, गिरीश महाजनांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर। संघ भाजप आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजू यांच्यासोबत शहा जेवतात, लाज वाटायला हवी। हिम्मत असेल तर रिजिजू यांना मंत्रिमंडळात न काढा, ठाकरेंचाही हल्लाबोल। अनाकोंडाचा मुंबई गिळंकृत करण्याचा हा प्रयत्न, दरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। फडणवीसांनी पांघरुण खातं आता काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलंस तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांना डिवचलं। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं। मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी, एकनाथ शिंदेंनी आरशात पाहावं, हे विषारी साप अनाकोंडाला चावायला निघालेत। आदित्य ठाकरेंचाही एकनाथ शिंदेंवर पलटवार। विधिमंडळात किती वेळ बसलात, दरेकरांचा ठाकरेंना सवाल, तर शेतकऱ्यांविषयी विधिमंडळात काही बोललात का याचं उत्तर द्या, दरेकरांची टीका। तर मोदी शहा फडणवीसांना शिव्या देणं बंद करावं, दरेकरांचा निशाणा। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक, आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा। दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरवला जाणार। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन, एनडीएचे खासदार स्नेहभोजनाला उपस्थित। यावेळी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची व्यक्तिगत चौकशी। भाजप आणि महायुतीचे आमदार रविवारी आरएसएस मुख्यालयाला भेट देणार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आमदार मंत्र्यांना करणार मार्गदर्शन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रेशीम बागेत जाणार का, याकडे आता लक्ष। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 रुपये दिले। दानवेंचा आरोप, चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय, दानवेंचाही निशाणा। अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची, दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर, तर चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू, दोषींवर कारवाई करणार असल्याचं सीएमओकडून स्पष्ट। पॅकेज हा जादुई शब्द आहे, भरपाई दिली जाते का, अनेक शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, आमदार रोहित पाटलांचा सवाल। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव, दरम्यान 14 ते 15 डिसेंबरला केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार, अजित पवारांची माहिती। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं केंद्राचं आश्वासन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती। केंद्र सरकारमधील मंत्र्यांना अधिकारी ब्रीफ करतात, हक्कभंग प्रस्तावावर बोलताना ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य, तर अतिवृष्टीच्या प्रस्तावाबाबत दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव आल्याची माहिती शिवराज सिंग चौहान यांनी दिली। कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीला आणि त्या मुद्द्यावरून सुनील प्रभू आणि नितेश राणे आमने-सामने, तर कोकणाला मदत मिळाली नाही, सुनील प्रभूंचा आरोप, तर तुमचे मुख्यमंत्री असताना काय मदत केली, तेव्हा पर्यटन करून जायचे, नितेश राणेही आक्रमक। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेल्या वेळेची वाट पाहतोय, बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैला देशभरात रेल्वे ठप्प करणार, कडूंचा सरकारला इशारा। शेतकऱ्याचे प्रश्न सोडून त्यांची टिंगल उडवणं चुकीचं, अंबानींचा मुलगा हत्ती मागतो, राणा बिबट्या मागतात, डुक्करं घ्या आणि त्यांना पोसा, रवी राणांच्या बिबट्यांवरील वक्तव्यानंतर बच्चू कडूंची टीका। विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर, हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका, खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही, मुनगंटीवारांचा आरोप। नाशिकच्या रामटेकडी परिसरामध्ये 300 झाडांवर कुऱ्हाड, मल जल शुद्धीकरण केंद्रासाठी आता झाडं तोडली, पर्यावरण प्रेमींचा संताप, 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा। झाडं तोडून वाळवंटात कारभार चालवायचा आहे का, तपश्चर्या जंगलात होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही, तपोवनातील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंचा निशाणा। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात, तर 30 जानेवारीपासून करणार उपोषण, मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र, विधेयक मंजूर होऊन सुद्धा अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी, तर तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, भाजप पदाधिकारी रमेश माने यांना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचाही दावा। सुषमा अंधारेंनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं, अंधारेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, पालखी मार्गात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर आता चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक। कुख्यात गुंड निलेश गायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित, कोथरूड परिसरामध्ये गोळीबार आणि कोयता हल्ल्या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारताच
घायवळनं पळ काढला. सध्या परदेशात असल्याची ही माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे होती. रत्नागिरीतील खेड आणि सावर्डे परिसरामध्ये ईडीची मोठी कारवाई. सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर आणि घरावर छापे, तर अनेक तासांपासून कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू. तर काल सकाळी 6 वाजेपासून ईडीकडून तिथे कारवाई. पुण्यातील नवले पुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून अगदी थोडक्यात बचावले. पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातासंदर्भात फेसबुक लाईव्ह सुरू असताना एक भरधाव टेम्पो वसंत मोरेंच्या बाजूने अगदी थोडक्यात गेल्यामुळे ते वाचले. सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी स्टेडियमची 11 एकर जमीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिल्याची माहिती. अवघ्या 500 रुपयात स्टॅम्प पेपरवर मनपानं करार केल्याचा आरोप. तर जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याची ही चर्चा. एमसीएला दिलेल्या जमिनीवरून सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी आरोप फेटाळले. शुल्क माफीसाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित. शुल्क माफीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास करार रद्द करण्याबाबतचे एमसीएला सांगितल्याची ओंबासे यांची माहिती. तर थ्रेट परसेप्शन समितीची आता बैठक झालीच नसल्याचं उघड. मुंबई उच्च न्यायालयानं बैठकीच्या नोंदीची माहिती मागवल्यानंतर हे उघड झालं. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला माहिती देण्याचे सरकारचे आदेश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरणी चौकशी समितीनं पोलिसांकडे अहवाल सुपूर्द केला. चुकीच्या पद्धतीनं 3 मुलांची विक्री झाल्याचा अहवालात दावा. मुलांच्या विक्रीसंदर्भात पोलीस आता पुढील तपास करणार. मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब. केंद्राला अधिकार असताना राज्य सरकारनं सरसकट आरक्षण दिलं. 50% मर्यादा ओलांडल्यामुळे आरक्षण वैध नाही. ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांचा दावा. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा गांधी कुटुंबावर आरोप. सोनिया गांधी, राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील 2000 कोटींच्या गैरव्यवहारात सहभागी. दुबेंच्या आरोपांवर विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी. जो वंदे मातरम बोलणार नाही तो हिंदुस्थानात राहण्यास लायक नाही. नवनीत राणांचा तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांच्यावर निशाणा. राज्यात बिबट्याचा धुमाकूळ. तर शिरूर, अलिबाग, सांगलीमध्ये अनेक ठिकाणी बिबट्या आढळून आलाय. नागरिकांमध्येही यामुळे भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटाचा बनवलेला डीपीआर चुकीचा. भेट घेत ग्रामस्थांची नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार. तर निवळी घाट ते हातखांबा असे स्ट्रक्चरल ऑडिट करून आराखडा बदलण्याची गावकऱ्यांची मागणी. 2 वळणं थेट काटकोनच्या आकाराची असल्याची ग्रामस्थांची माहिती. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील भारत चौधरींचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. तर चौधरींवर जुगार, वरली, मटक्याचे गुन्हे दाखल. 2 वर्षांपूर्वीच तडीपार सुद्धा त्यांना करण्यात आलं होतं. धुळे महानगरपालिकेसाठी भाजपकडून तयारी सुरू. निवडणुकीसाठी 74 सदस्यांसाठी 528 इच्छुकांचे अर्ज प्राप्त. तर पक्षाकडून प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात. धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचा विजय होण्याचा गजेंद्र आपळकरांकडून विश्वास व्यक्त. अंबरनाथ तालुक्यातल्या वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषधं देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. तर हा प्रकार लक्षात आल्यानंतर एक गोळी खाल्ली म्हणून काय मेली असती का असं तपासणीसाठी गेलेले महिलेला उद्धट उत्तर. नाशिक महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक. दिव्यांग दुकान चालकाकडून 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिकमध्ये 2 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई. मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. सर्वच विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतला आढावा. धोबी समाज आरक्षणाच्या मागणीकडे महायुती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लावरे तो व्हिडिओ अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार. विवेक ठाकरे यांची माहिती. जळगाव सटाणा तालुक्यामध्ये चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यामध्ये संत सेना महाराज नाभिक समाजाच्या वतीनं आंदोलन. तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी मूक पायी चालत मोर्चाचं आयोजन. जळगावातील जिल्हा परिषदेमध्ये पीएम सूर्यघर योजनेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीमध्ये योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून काम करण्यावर चर्चा. रायगड पोलीस दलामध्ये तब्बल 2.25 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस. पोलीस पाटलांच्या नावावर बनावट नोंदी, खोट्या याद्या आणि मानधनात फेरफार करून घोटाळा केल्याचं समोर. भंडारदरा धरणाचे स्थापनेपासूनच्या 99 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आता शताब्दीकडे वाटचाल. दरम्यान ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पाटबंधारे विभाग आणि नागरिकांनी धरणाची पूजा केली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.